रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते संजय भैलुमे यांची दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून राहुरी फॅक्टरी या ठिकाणी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रिपाईचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे यांनी भैलुमे यांच्या निवडीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला आहे। लोकसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्हा निरीक्षण आढावा दौरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी रिपाईचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव दीपक गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे, त्रिगोंदा तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप, राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुका अध्यक्ष सतीश मगर, अकोले तालुका अध्यक्ष राजेंद्र गबांदे, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, नेवासा तालुका अध्यक्ष सुशील धायजे, कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल रनवरे, विजय भांबळ, विलास साठे, सुरेश भागवत, रवींद्र आरोळे, गोविंद दिबे, राजू नाना गायकवाड, मनोज काळे, सिद्धार्थ सगळगिळे, प्रवीण लोखंडे, आयुब पठाण, सलीम शेख, छोटूभाऊ शेख, आंतवन शेळके, सोमनाथ लोहकरे, कर्जत युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, नितीन भैलुमे, रवींद्र दामोदरे, दया गजभिये, आकाश साळवे, नागेश घोडके, विनोद थोरात, निलेश काकडे, अंकुश भैलुमे, भैया नेवसे, प्रदीप भोसले, संतोष मोरे, संजय बनसोडे आदींसह जिल्ह्यातील रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्रीकांत भालेराव म्हणाले की भविष्यातील निवडणुका पक्षाची वाटचाल आणि रिपाईच्या धोरणानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येत आहे। सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्यानुसार ही निवड जाहीर करण्यात आली आहे। हे फेरबदल म्हणजे अंतर्गत वाद नसून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला पदाच्या माध्यमातून काम करण्यासाठी संधी देण्यात आली आहे। तर दक्षिण जिल्हाध्यक्ष राहिलेले सुनील साळवे यांना राज्याच्या कमिटीत घेण्यात आली असून त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने काम करून भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाघचौरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक गायकवाड साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाच्या दक्षिण आणि उत्तर जिल्ह्याची आज एक ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक झाली। आठवले साहेबांच्या आदेशानुसार गेली 20 वर्ष जिल्ह्याचे अध्यक्ष असणारे सुनीलजी साळवे यांना उत्तर महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करावी, सचिव नियुक्ती करावी। त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी म्हणजे सर्व तालुका प्रमुखांचे तालुका अध्यक्षांच्या विचारांती त्यांच्या शिफारशीनुसार आज संजय भैलुमे जे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड आहे। संजय भैलुमे गेली कित्येक वर्षापासून आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणून आजपर्यंत काम केलं। जिल्ह्यामध्ये त्यांचे सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व जे कार्यकर्त्याचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत आणि अत्यंत सक्रिय आणि सक्षम कार्यकर्ता आज नगर दक्षिणेला मिळालेला आहे। गेली 20 वर्ष सुनील साळवे हे जिल्हाध्यक्ष होते, पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष निवडीची सातत्याने मागणी कार्यकर्त्याकडून होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना बढती देऊन उत्तर महाराष्ट्रावर घेण्यात आले आणि संजय भैलुमे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात येत आहे। त्यामध्ये कसल्याही प्रकारचं वाद नाही किंवा काही नाही, ते काही गोष्टी होत असतात राजकारणामध्ये, पदं होत असतात, ते सर्वसंमतीनं आज संजय भैलुमे यांची निवड करण्यात आली। निधीला दक्षिण नगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी सहीनिशी पत्र आमच्याकडे म्हणजे पक्ष सर्टिफिकेट दिलं। त्या पत्राच्या अन्वये ही निवड आज करण्यात आली आणि मी जिल्ह्याचा संपर्क प्रमुख त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांना एक प्रेमानं सांगितलं की आपण सगळ्यांना बरोबर काम करा, पक्ष वाढवा आणि पदं देताना तिथल्या वरिष्ठ आहेत
त्यांना विचारात घेऊनच सहकार्याचा कारभार या दक्षिण अहमदनगर जिल्हा आणि उत्तर महानगर जिल्हा संयुक्त आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली. हॉटेल जयश्री गोदावरी या ठिकाणी 3 तारखेचा साहेबांचा मेळावा. त्यानंतर साहेबांच्याच आदेशानवे की ज्यांनी 20-22 वर्षांनी ज्या ज्या पदावर आले त्यांना पदोन्नती देऊन त्यांना सन्मानित करा आणि त्यांना वरच्या पदावरती घ्या आणि चांगला होत करून सगळ्यांच्या एकमतानं त्याची निवड करा असे आदेश होते. परंतु माजी अध्यक्ष मी हा शब्द वापरतो आदरणीय सुरेश साळवे त्यांनी हा आदेश खोटा आहे असं केल्यामुळं NTP न्यूज मराठी अहमदनगर.